फ्रॉम सासगाव प्रवीणजी देशमुख एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटर होते. सासगाव संघातनं खेळायचे प्रवीणजी देशमुख. माझा आवडता प्लेअर होता प्रवीणजी देशमुख. जबरदस्त बॅट्समन प्रवीण देशमुख आणि संतोष देशमुख ही जोडी असायची ओपनिंगला सासगाव संघाकडून. एक आक्रमक शैलीचा खेळाडू होता प्रवीण देशमुख. खूप वर्ष क्रिकेट खेळला आहे. आता 40+ सुद्धा खेळत असेल. यस, मॅच चालवण्याचा इशारा पंच करतात. नक्कीच गोलंदाज यूट्यूब वाल्यांनी इकडे कॅमेरा मारायचा आहे. संतोषदादा जोरकर तिथे स्वागत करतायत पाहुण्यांचं. पहिल्याच चेंडूवर विकेट. आणि आज ज्याचा वाढदिवस येतो पंढरी पवार पहिल्याच चेंडूवर विकेट घेतोय आणि वाढदिवसाचा आनंद घेतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट. भालचंद्र कदम भालचंद्र कदम यांचं या ठिकाणी स्वागत. निखिलजी देशमुख त्यांना विनंती करतायत या. भालचंद्र कदम पंढरी पवार गोडुली संघ आपला 12वा पाठवायचे. कुणाल ते आयोजक सांगतायत. सन्माननीय सागरजी पिंगळे साहेब आणि सुलेमान खान यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते समर्थक. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच हाल की शान सुलेमान खान. सुलेमान खान या. त्यांचे मित्र आहेत सागर पिंगळे. रोहन पालांडे, दीपक कर्णुक, हरेश चंदणी यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. इरफान करजीकर यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. भालचंद्र कदम यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. सुलेमान खान, सागर पिंगळे, सुमित रसाळ या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनापासून स्वागत. जबरदस्त गोलंदाजी पंढरी पवारची. बॅक दुसरा चेंडू डॉट टाकतोय. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू डॉट. आजचा वाढदिवस तो खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. आणि फलंदाज आहे समोर आर्यन. मला वाटतं त्यांचा रायझिंग स्टार मला दिसत नाही. प्रसाद जो सदस्य विद्यमान. सागर पिंगळे नक्कीच नक्कीच जोरकर तुमची वाट बघतायत. रोहन बापू या. संतोष जोरकर तुम्हाला बोलत आहेत. सागर पिंगळे या वेळेला मात्र चांगला अराउंड द कार्पेट शॉट मारलाय. सॉरी हवेतून शॉट मारलाय. षटकार येतोय. आणि आयवा कॅचसाठी 4 रात्रीमध्ये पारदर्शक आहे. निखिलजी देशमुख यांच्याकडून जर कोणी प्रेक्षकांनी जर कॅच पकडला, खेळाडू नाही प्रेक्षकांनी पकडला, तर 500चा कॅश प्राइस त्याला दिलं जाईल. दिलदार व्यक्तिमत्व निखिलजी देशमुख यांच्याकडून 500 रुपये कॅश. आयवा कॅच. अनिलजी पिंगळे. सन्मान्य अनिलजी पिंगळे यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील मनापासून स्वागत. शंभू पिंगळे यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. गोडुली इन ॲक्शन मध्ये आहे आणि गोडुलीचे सगळे समर्थक, पाठीराखे, ग्रामस्थ मंडळ या सगळ्यांना विनंती आहे, जे जे इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. कर्णधार समर्थ पारंगे मात्र नाराज असेल स्वतःवरच, कारण की झेल सोडलाय. पंचक्रोशी मधील सगळे वरिष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी खेळाडू, आजी खेळाडू या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ही आपली स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा आहे. संतोष जोरकर तुमची वाट बघतात. या आपण व्यासपीठावरती. आपल्या सरचे स्वागत. डायरेक्ट हिट पाहिजे होता. डायरेक्ट हिट मगाशीच होता. कॅच सोडला. 4ही पंचांसाठी 1000चा कॅश प्राइज आलाय. कुमारदादा दिसले यांच्याकडून मी मगाशी देखील उल्लेख केला की सगळ्या कॉमेंटेटरसाठी, पंचांसाठी त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर.
षटकार आहे, सहज फेकून दिलाय. हवेचा रोख आहे त्या बाजूने. या षटकामध्ये 2 षटकार आलेत. धावसंख्या झालेली ती 14. 1 चौकार आणि 2 षटकार. पहिल्या बॉलने विकेटने सुरुवात केली. तुम्ही मागाशी उल्लेख केला की पंढरी पवारने आपलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं विकेटने, परंतु त्यानंतर त्याच्यावरती 2 असे मोठे घातक हल्ले केले आर्यनने. 2 षटकार त्याने ठोकले आणि एकूण धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती येत आहेत. 14च्या 14 धावा त्या आर्यनच्या आहेत. 5 चेंडू केलाय, 14 धावा केल्यात, म्हणजे जवळजवळ 370चा स्ट्राईक. कुमार दादा आपल्यापासून रजा घेत आहेत, परंतु मला वाटतं 4 रात्री ते दिसतील, कारण त्यांची स्पर्धा आहे, त्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे आणि निखिलजी देशमुख यांचे ते जवळचे मित्र आहेत, सहकार्य आहेत आणि ते आपले रजा घेत आहेत. सगळ्यांना त्यांनी पारितोषिक दिली. कुमारजी दिसले, अभिनंदन आणि तुमच्यासाठी शुभरात्री, कारण की आमच्यासाठीच होतं तुम्ही पारितोषिक दिलं. मी असेल, तुषार असेल, मयूर असेल आणि पंचांना सुद्धा खुश करून गेलेत. गोलंदाज येतोय हर्ष पालांडे. हर्ष पालांडे डाव्या हाताचा एक अप्रतिम असा गोलंदाज. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14. 2 षटकार आणि 1 डबल आणि 1 विकेट, 2 चेंडू डॉट असं पहिल्या षटकाचं प्रत्यकरण होतं. दुसरं षटक घेऊन आलाय हर्ष. इथे मात्र 1 धाव येईल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मला वाटतंय समर्थ संचित पारंगे याचं. संचित पारंगे, तिन्ही पारंगे ब्रदर्स या मॅचमध्ये खेळत आहेत. प्रसादच्या बॅटमधून निघालेली पहिली रन. अकाउंट ओपन केलं प्रसादनी. हा मात्र ब्लाइंड शॉट आहे. इट इज अ ब्लाइंड शॉट प्लेड बाय बॅट्समन नेम प्रसाद. कुणाल पिंगळे मला असं वाटतं या टीमला लीड करतो यष्टांच्या मागून आणि सगळे यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. श्रीदत्त गोडुली, LK स्टार संघ देखील बघायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये. आणि आज गोडुली संघ जो श्रीदत्त गोडुली मागच्या 5-6 वर्षापासून एक दबदबा त्यांचा, परंतु आता सगळे यंगस्टर्स तुम्हाला या टीम मध्ये बघायला मिळतात. कुणाल पिंगलेच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण टीम खेळतो. पूर्वी कुणाल पिंगले कर्णधार असायचा, आज कर्णधार बदलला आहे. वाढदिवस आहे आज समर्थाचा आणि त्याच्यामुळे त्याला आज कर्णधारपद भूषवायला सांगितलं कुणालने. कुणाल खूप चांगला असा खेळाडू. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा पारंगेकडे चेंडू येतोय आणि अमोल दरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. अमोल दरेकर या आपण व्यासपीठावरती. पलसाई पलसझरी संघाचा अष्टपैलू खेळाडू अमोल दरेकर. पलसाई पलसझरी संघाचा अष्टपैलू खेळाडू अमोल दरेकर. आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सुद्धा स्वागत. मयूर देशमुख. धावसंख्या झाली थोड्याच वेळात समाजसेवक संतोष दादा तोडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. बेटाबा ठाणे 1-1-1-1 सुंदर बैलाचे मालक यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती बघणार आहोत. हवेत चेंडू आहे. समर्थ पारंगे आणि हा कॅच पकडला मला वाटतं संचित पारंगे आणि श्लोक टूर अँड ट्रॅव्हलचे मालक, श्लोक टूर अँड ट्रॅव्हलचे मालक अनिलदादा पिंगले या ठिकाणी आलेले आहेत. अनिलदादा पिंगले, श्लोक टूर अँड ट्रॅव्हलचे मालक. मी सागर पिंगळे, सुलेमान खान, रोहन पालांडे आणि अभय पिंगळे या सगळ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. गोडोलीची मॅच आहे आणि तुमचा सन्मान इथे केला जातोय. सागर पिंगळे आणि सुलेमान खान यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. यानंतर मग संतोष जोरकर कडून तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल. 4 धावा मिळतात या बॉलवरती आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 20 वरती.
विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. दीपक पाटील यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. नाहीतर तुम्हाला दंडित केला जाईल. संतोष जोरकर सांगतोय नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल. या संतोष जोरकरचा मान तुम्ही ठेवायचं आहे. हरीशजी चंदने आणि दीपक पाटील आणि श्लोक टूर अँड ट्रॅव्हलचे मालक अनिलजी पिंगले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. जाऊया मॅचकडे. नवीन गोलंदाज येतोय. संचित राज टाकतोय का? राज येरुणकर आहे. 12th वन जरा कॉम्बॅटरी बॉक्स मध्ये या. गुडुली संघाचा 12वा प्रतिनिधी. हाल की शान सुलेमान खान यहाँ पर आए हैं. एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून ज्याची ओळख आहे हालमध्ये. सुलेमान खान आणि सागर पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. राज येरुणकर दिलदार याचा पहिला चषकामध्ये. चेंडू. कव्हरला आलाय तिथे कृष्णा पवार आणि एक धाव वाचवले. एकच धाव मिळेल. राज येरुणकर गोलंदाजी करतोय. सागर पिंगळे यांना 4 ते 5 वेळा अनाऊन्स करावा लागला की या म्हणून. ते खास दोस्त आहेत. रॅशनिंगवाले आहेत. सहज फ्लिक केलाय फक्त. ताकद आणि जेव्हा घोडुली खेळत होता तेव्हा 6 जाईत नव्हते. त्यांच्या आतमध्येच राहत होते. 4 चेंडू भावेत मारले. 4ही कॅच झाल्या आणि जिथं खंडू तिथं कॅच. बीड संघाचा खंडू जिथं तिथं कॅच. हा नक्कीच दोन्ही रॅशनिंगवाले आहेत. हा षटकार मारलाय. परंतु मला आज खरवई संघाकडे त्यांचा रायझिंग स्टार म्हणून ओळखला जातो तो प्रसाद कदम नाही. ते प्रसाद कदम जो विद्यमान सदस्य आहे त्या ग्रामपंचायतचा. कैच. अरे माझा कर्मा. मतलब कि दुनिया में कौन किसका होता है. धोखा वही देते हैं जिस पे ज़्यादा भरोसा होता है. पहली बार पकड़ा था, इस बार छोड़ा भी. एक पकड़ा एक छोड़ा. कमाल कर दिया भाई साहब. संचित आरामशीर कॅच होता. इट इज अ लॉलीपॉप ड्रॉप. सागर हा कॅच आरामशीर पकडायला पाहिजे होता. हातात होता. धावायची गरज नाही काय नाही. आमचा शंभू इथं नाराज झाला. शंभूला हसायला आला. मी पण पकडला असता हा कॅच. हा कुठल्याही गोलंदाजांनी या गोलंदाजांनी जर का हॅट्रिक घेतली तर सुलेमान खान, राज येरुणकर यांनी जर का हॅट्रिक घेतली तर सुलेमान खान मॅन फ्रॉम हाल याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं हॅट्रिक करण्याचं हा आर्यनने काय इनिंग पेश केले. 10 बॉल मध्ये 22 धावा त्याने ठोकल्या. त्या खरवई गावासाठी 34 वरती पोहोचलाय आता खरवई संघ. चांगला चेंडू. चांगला बॉल बघायला मिळाला राजचा. 14 धावा अद्याप त्यांनी खर्च केल्या. 2 षटकाराचा मार 2 सिंगल. या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपला. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा. 10 पेक्षा जास्त सरासरी राखली ती खरवई संघाने. परंतु हे विसरून चालणार नाही की खरवईकडे देखील फार चांगले गोलंदाज आहेत. मजेल सामन्यामध्ये पहिलीच लढत सी पोलची. येथे आणखी एक मोठा फटका. आर्यनचा तडाका. 3रा षटकार ठोकलाय या षटकामध्ये. प्रसाद नाही तो क्या मैं हूं ना. हा शाहरुख खान झाला या टीमचा. मैं हूं ना. प्रसाद नाही तो क्या हुआ मैं हूं ना. जबरदस्त बॅटिंग. सुलेमान खान का आला तर पोंडा हाल संघ आहे म्हणून आला असेल. कारण का रमेश ठोंबरे आणि तो पॅकर असेल बहुतेक पोंडा हालचा. दिनेश ठोंबरे यांच्याकडून या मॅचेस साठी शुभेच्छा आल्यात. CSC आलेला आहे तो. मिसबा 11 सुद्धा टाकतो कधी कधी. त्याच्या मुलीचं नाव आहे मिसबा 11.
मिसबा त्याच्या मुलीचं नाव आहे आणि मिसबा 11च्या नावाने तो टीम टाकायचा पूर्वी. सुलेमान खान हाल शान. 4 षटकं जशी संपतील तशी खोंडाळ आणि वडगाव संघाला विनंती करू की आपण टॉस साठी यायचंय. संचितने सोडलेला कॅच किती मागात पडला कारण की त्यानंतर 2 षटकार आले. कॅच सोडले तो गोलंदाज आहे समर्थ जो संघाचा संघनायक आहे. आज वाढदिवस सुद्धा समर्थ पारंगे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. मनोहर काटावले. दोन धावा धावल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते 42 वर जाऊन पोचते. खूप धावा आजच्या दिवसातील सगळ्यात जास्त धावा असतील मला वाटतंय. युवराज टीम मध्ये मला दिसत नाही. युवराज फराट. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू वेगवान चेंडू टाकला. डॉट बॉल आलाय. सरळ धावून विसावलाय कुणाल पिंगलेच्या हातामध्ये. चांगली फेकी होती. अचूक फेकी होती. गोडोली संघ मगाशी जो हारला जो आला तो षटकार मारायला गेला. 4 कॅच उडाल्या आणि 4ही पकडल्या. जिथं कॅच तिथं खंडूने त्या मॅच मध्ये 4 कॅची पकडल्या. अरे माझा कर्मा कॅच पकडायला पाहिजे होता मनोहर काटवले. अरे माझा कर्मा. आता घ्या आता बेस. कॅच पण गेली. बाउंड्री वाचवली कशी तरी पण धावलेत किती बघा. कुंदन वाघुले सर किती धावा 5. हाताचा पंजा. चौकार गेला असता तर परवडला असता. 5 धावा भेटल्या. दीपक पाटील मात्र हसतोय कल त्याचा. 5 चला धावा वडगाव आणि खोंडाहाळ आपण टॉस करण्यासाठी यायचं. 5 चौकार गेला असता तर परवडला असता. 5 धावा धावून काढल्या. या दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित आपण या. खोंडाहाळ आणि सुलेमान वडगाव. खान कोण आहे कॅप्टन तुमच्या पोंडालचा? हनीफ धनसे हा कर्णधार असेल. नाणेफेकीसाठी यायचंय. पाणी घेऊन तुमचाच पाठीराखा जाईल याची नोंद आपण घ्या. तुमचाच खेळाडू जाईल. जो एक्स्ट्रा असेल तोच जाईल पाणी घेऊन याची नोंद आपण घ्या. कोणताही आयोजक जाणार नाही. चला वडगाव संघ आणि हाल संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यावं. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारले. कुणालला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली ती 50. कॅच गेली आणि वर थ्रू सुद्धा. अंदरून संघ नक्कीच जिंकला असता जोरकरांचा पण सुमितला अगोदर पाठवायला पाहिजे होता. त्याला लेट पाठवला. कॅच आहे. अरे माझा कर्मा. अरे माझा कर्मा काय आता. सन्माननीय हसन अब्दुल्ला करजीकर साहेबांकडून दिनेशजी एरनकर साहेबांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे समालोचन ते करतायत मागासपासून त्याच्यासाठी 100चं कॅश प्राइज आहे.
हसन अब्दुल्ला करजीकर सुलेमान खानच्या शुभास्तेपणे पारितोषिक धन्यवाद हसन शेठ करजीकर. रन किती काढला त्या धन्यवाद. बॉलवरती? 4. तुम्ही आम्हाला 100 रुपये दिले म्हणून धन्यवाद हसनजी करजीकर साहेब. 5. हसन अब्दुल्ला करजीकर धन्यवाद आभारी आहोत. 4 की 5? 4. मग 4च बोललो मी. हसन भाई धन्यवाद. माझ्या कर्माने मला हे 100 रुपये भेटले हसन भाईंकडून. चला पंचांचा निर्णय जो काय असेल तो अंतिम असेल. कुणाल फिल्डिंगवर विचार करावा लागेल 5 तुम्हाला. का? 5. सो 5 धावा मिळतात त्या बॉलवरती. धावफलक जाऊन पोहोचेल नक्कीच. असं मी कधी अशा छोट्या टुर्नामेंट मध्ये असं मी कधीच बघत नाही की 2 वेळा 5 धावा धावून काढल्या. 2 वेळा एकाच मॅच मध्ये आणि 2 वेळा 5 धावून काढल्या म्हणजे किती फिल्डिंग सुमार केली असेल. 24 बॉल आणि 56चं टार्गेट आता सेट केलंय SDCC गुडोली संघासमोर. बरोबर काढवले. एकाच मॅच मध्ये 2 वेळा 5-5 धावा काढल्या. या स्पर्धेला शुभेच्छा येतात सुंदर बैलाचे मालक समाजसेवक संतोषजी तोडकर साहेबांकडून विटाबा ठाणेवरून. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि त्याचबरोबरीने सर्जा बैलाचे मालक कोल्हारे गावचे आमचे नरेंद्रजी गुमारे साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात या निर्धार चषकाला. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या पण जर आला असेल तर व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. समर्थ कॅच घ्यायला पाहिजे होता. संचित टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस. तुम्ही कॅच सोडाल तर धावा जातीलच आणि एकाच मॅच मध्ये 2 वेळा 5-5 धावा. त्या 10 धावा. टॉस आपण करू वडगाव आणि हाल संघादरम्यान. वडगावचा कॅप्टन आलाय हालचा देखील कॅप्टन आलाय. या पण टॉस बॉक्स मध्ये आणि मी विनंती करतोय वडगाव संघाचा योगेश पाटील आलाय का? योगेश पाटील वडगाव संघाचा. अनिलजी पिंगळे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्तेपणा टॉस करावा. श्लोक कोंडाहाळ आणि वडगाव या 2 टीम दरम्यान. श्लोक टूर अँड ट्रॅव्हलचे मालक अनिलजी पिंगळे यांच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. पाणी हवाय. ओंबा सुद्धा मॅच बघायला आलाय. ओंबा म्हणजे ओंबा घरी गेला तरी असेल कारण का 2 वेळा 5 धावा पाहिले ओंबा. टॉस कडे जरा युट्यूब वळवा. वालिद करजीकर कुठे? वालिद करजीकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली होती. वालिद करजीकर मी पाहिली होती ती गोलंदाजी. थोडा विचारात येतो काहीतरी विचार करतोय मला बॉलिंग देतील की नाही. चली तो राजधानी एक्सप्रेस नाही तो हाल तक नाही पण त्याची गोलंदाजी मी पाहिली चांगली गोलंदाज. आणि दादा कोण जिंकला टॉस? वडगाव संघ टॉस जिंकलाय. हाल संघ जिंकलाय. वडगाव आणि हाल एक आपल्या पंचकृषीतील संघ आणि एक पाताळगंगा एरियातून येणारा हा संघ वडगाव. योगेश पाटीलनी खूप नाव काढलं होतं. योगेश पाटीलने लगातार 3 टुर्नामेंट मारल्या होत्या. योगेश पाटीलची जेव्हा टीम होती तेव्हा. योगेश त्याचं चायनीजचं दुकान आहे. वडगाव संघाकडे योगेश एक हार्ड हिटर. दिनेश सर आपण बघतो व्यासपीठावरती 2 शिवसेनेचे कट्टर वाघ येथे बसलेले. सुलेमान खान आणि अनिल उबाडा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 वाघ बसलेले. सागर पिंगळे आणि सुलेमान खान. आणि आपल्या कामातून वेळ काढून ओंबा सुद्धा मॅच बघायला आलाय. हा चला कुणाल मला वाटतं तयार होत आहे. कुणाल आणि मुन्ना पिंगळे. दक्ष भांडिलकर कुठे असेल? दक्ष भांडेलकर कुठे असेल तर ताबडतोब स्टेजकडे यायचंय. हालची मॅच पाहायला बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत हालवरून. रोहन पिंगले इरफान शेठ करजीकर सुद्धा मॅच पाहायला आलेले आहेत. हालची मॅच म्हटल्यावर करजीकर येणारच.
धाव संख्या झालेली ती 56 टू विन. 14 चोक 56. 14 धावा कराव्या लागतील, त्यातल्या 10 धावा तुम्ही 5-5 करून दिल्या. 56 टू 20. अविनाश पालंडे यांचा इशारा येतोय आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रणय खोपडे. मला वाटतं जितेंद्र खोपडेचा चिरंजीव जितेंद्र खोपडे हा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज होता. आता सध्या मला वाटतं इको चालवतात सध्या जितेंद्र खोपडे. आमच्या गावचे सोयरे आहेत. हा नक्कीच मनोहर काटवलीची टीम आहे आणि हा एक घोडीचा चाहता नथुराम वाघमारे इथं सर आलेला आहे एक match मिनिट बघायला. फक्त. हाल संघाचा कॅप्टन जर आपण व्यासपीठावरती या, आयोजकांशी संपर्क करा. मनीष देशमुख तुमची वाट बघतात. हाल संघ आणि वडगाव संघ. वडगाव मुन्ना आता बाहुबली यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला फटका. एकच धाव मिळेल. 56 धावांचं लक्ष. 14ची सरासरी गाठायची प्रत्येक षटकामध्ये. P1चं हे षटक. या षटकामध्ये जेवढ्या धावा जास्त बनवता येतील कुणालला आणि मुन्नाला त्या कराव्या लागतील. स्ट्राईक एंडवर होता रोहन म्हणजे मुन्ना. 1 रन घेतले पहिल्या चेंडूवर आणि पहिला झटका बसलाय गोडुली संघाला. मोठा झटका. बिग फिश. हिसाब तुला चकडा आहे. तुला वाटून का होणार नाही. नवीन बॅट्समन आहे समर्थ संचित. ते जुलीचं असल्यामुळे संचित आहे का समर्थ आहे तेच समजत नाही. संचित आणि समर्थ पारांगे आणि त्यांचे वडील सुद्धा आलेले आहेत. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे संचित. आज युवराज नाही खेळला. मला मी बोललो हार्ड हिटर बॅट्समॅन आल्या आल्या षटकार घेतलाय. चेंडूवर षटकार मारलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा पाहिजेत घोडुली संघाला. आदेश पालंडे मुन्ना पिंगलेन समजा हा सामना जिंकून दिला तर साहिल येरुणकर यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश पेमेंट भेटेल त्यांना. मुन्ना पिंगले मॅच फिनिश करून दिली तर 3,000 रुपयाचा कॅश पेमेंट साहिल येरुणकर यांच्याकडून भेटेल. जबरदस्त शॉट. तू मैं में लखनऊ की गाडी गई थी नभाऊ की. तू मैं करू नका. धावलात तर डायरेक्ट धावा नाहीतर मग धावूच नका. कारण की विराट आपण पाहिलं होतं घोडुलीला विनय आऊट झाला मला वाटते आणि पूर्ण मॅच गेली. तू मैं करू नका. धावलात तर बिंदास धावा. मला वाटतं प्रणय भोसले इथे आलेला मॅच बघायला व्यवसाय टाकून. हा एक षटकार. मुन्ना पिंगले यांनी जर का मॅच फिनिश करून दिली तर साहिल येरुणकर यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश पेमेंट भेटेल त्यांना. रुपया ऑन द पे. धावसंख्या
आणि येत्या 9, 10, 11, 12 या 4 दिवशी असेल संतोष जोरकर, प्रणल लाले आणि सूरज केदारे यांच्या माध्यमातून मैत्री चषक होईल याच ग्राउंडवर. वालिद कर्जीकरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल पुढील सत्रामध्ये. वालिद कर्जीकर एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, जवागल श्रीनाथ एवढा उंच येतो. मी गेल्या वर्षी तुझी बॉलिंग पाहिली होती वालिद, मीच कॉमेंट्री करत होतो, मला आवडली होती जामरुखच्या ग्राउंडवर. षटकामागे 14 धावा पाहिजे होत्या, त्या आल्यात. इरफान भाई कर्जीकर, मी 2दा नाव घेतलंय त्यांचा, विचारा त्यांना. त्यांनी मला 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलंय, माझ्याकडे आलेत त्यांची कॅश. हसन कर्जीकरनी दिलेत का? आणि तुमच्याकडे एक बॅट्समन पण होता हसन, हसन आहे ना? हसन मिया एक बॅट्समन होता, गोलंदाजांना रडवण, पण मी हसन. हसन मिया चांगला फलंदाज. ओ माय गॉड, एक की गेंद पे 2 बार बच गया बल्लेबाज. एक की गेंद पर 2 बार बच गया, 1 रन. एकच चेंडूवर 2 वेळा वाचला. आणि आज IPL मध्ये तुम्ही पाहिलं असाल, एकाच चेंडूवर दोन्ही खेळाडूंना आऊट दिले होते. एक गेला आतमध्ये गेलेला, परत आला, मला वाटतं रघुवंशी, आणि नंतर कॅमरून ग्रीनला आऊट दिला, बरोबर ना? आजच्या दिवशी एकाच चेंडूवर दोन्ही खेळाडू बाहेर गेले होते. काही क्रिकेटमध्ये एक हनीफ सुद्धा एक चांगला प्लेअर आहे मला वाटतं ह्या टीमचा, एक सलामीचा फलंदाज. फक्त ढकलला चेंडू, दिशा दिली होती, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळाली. मला वाटतं हा कालेकर गोलंदाजी करतोय, गोलंदाज कालेकर आहे, अनिरुद्ध कालेकर. एक उत्कृष्ट दर्जाचा हा खेळाडू आहे अनिरुद्ध कालेकर, मजबूत शरीरयष्टी असलेला. वजनी गटात तो बसणार नाही, कारण का 50च्या वरतीच वजन असेल. कालेकर मामांचे सुपुत्र. तो जेव्हा बॅटिंग करायचा ना, आणि पुन्हा एकदा घेतलाय हा चौकार. हसन कर्जीकर आलाय, हसन मिया. मला वाटतं हसनची बॅटिंग मी पाहिलेली आहे. मी हसन आणि गोलंदाजांना रडवील. आणि 100 किलोचा आब्राड सुद्धा आला आहे. आब्राडची बॅटिंग मी पाहिली होती, पंपाच्या वरून एक 6 मारला होता कालापूरच्या ग्राउंडवर. आब्राडने कालापूरच्या मैदानावर पंपाच्या पलीवर 6 मारला होता. 2 हाल संघाचा कर्णधार. आब्राड जेव्हा ग्राउंड मध्ये चालतो तेव्हा ग्राउंड हलतो. हा नक्कीच. तुषार सर, तुम्ही यायचं आहे लवकर, कारण की यानंतरची इनिंग तुम्हाला करायची आहे. तुषार धुमाल, मॅन फ्रॉम व्हॉइस ऑफ कुपुली. हा नक्की. हसन चांगली बॅटिंग आहे हसनची. डोका फोडू नका हसन, केस न राहिले त्या डोक्याला, पण हसन. गोलंदाजांना रडवीन, पण मी हसन. समर्थच्या बॅटला आलाय नेम. समर्थला स्ट्राईक देतोय मुन्ना. धाव संख्या झाली 22. 56 करायचे आहेत, 22 झाल्यात. 13 चेंडू आणि 34 धावांचे. मुन्नाला मोठे फटके मारावे लागतील, संचितवर डिपेंड राहून चालणार नाही. पूर्ण आतमध्ये स्टंपच्या पाठीमागे गेला होता हार्दिक पांड्या सारखा. डॉट बॉल आलाय, वाईट दिलाय, सॉरी. 3rd अंपायर इथे, 3rd अंपायर म्हणून काम पाहतोय संतोष जोरकर आणि राजू ओवाले. अनिरुद्ध कालेकरचा हा चेंडू.
It is a player delivery. Third umpire call Raju Oval. It is a fair delivery. Third umpire Raju Oval says it is a fair delivery. चांगला चेंडू. माननीय निखिलजी कदम अंदरून संघाचे एक उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू निखिल कदम या तुम्हाला संतोष जोरकर तुमची वाट पाहतायत. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे आणि मुन्नाला आता मात्र खूप आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मुन्ना जो बाहुबली म्हणून ओळखला जातो या टीममध्ये, मुन्ना द बाहुबली. आर्यन, मला वाटतं आर्यन गोलंदाजी करतोय. शाहरुख खानच्या मुलाचं नाव आहे आर्यन, आपण पाहिलं असेल झू चौपाटीवर. हा या ओव्हरला मारली तर हे निर्णायक षटक आहे. निखिल कदम आलेत तुमचे संतोष, निखिल कदम आलेत. अंदरून संघाचा कर्णधार निखिल कदम, मॅन फ्रॉम अंदरून. आर्यन गोलंदाजी करतोय. समोर आहे गोडोली संघाचा बाहुबली मुन्ना पिंगले. कुणालकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या, कुणाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू 34 धावा. मला वाटतं 300च्या स्ट्राईक रेटने या धावा कराव्या लागतील. 300 पेक्षा पण थोडासा जास्त आहे. थांबा थोडंसं, व्हॅन आले ग्राउंडमध्ये. 1 मिनिट थांबायचं आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती आणि मारलाय मुन्ना पिंगलेने. साहिल येरुणकर थोडासा खुश झाला असेल. 28 धावांची गरज आहे उर्वरित 10 चेंडूमध्ये. पंच इकडे बोलल्यात. एक वाईटची धाव येते, याचाच अर्थ असा की 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका. 2 धावा पूर्ण. 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. 9 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 4 मोठे फटके मारायचे आहेत. तसं कॅल्क्युलेशननी जर का विचार केला मुन्ना तर 9 चेंडू आहेत आणि 4 मोठे फटके मारायचे आहेत. आता रिलायन्समधनं मला कॉल आला होता अंबानी साहेबांचा. कॅल्क्युलेशन करायचं असेल तर महेश हडपला पाठवा तिकडे. गॅपमध्ये शॉट आहे आणि चौकार. आठ चेंडू 21 धावा. या 2 चेंडूवर जर का मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये घोडोली संघ असेल. इथे मिसफील्ड. संचितची विकेट गेली. स्ट्राईक घ्यायच्या नादामध्ये संचितकडे सुद्धा क्षमता होती मारण्याची, पण इट इज अ सॅक्रिफाईस.
हालवाल्यांशी आता अकाउंट विषयी बोलत होता महेश. यानंतरचं समालोचन ऐकाल व्हॉइस ऑफ खोपोली तुषार धुमाल. ती रन घ्यायची गरज नव्हती, हे षटक संपलंय. संचितची विकेट, खूप मोठी विकेट, बिग बॅटल. सुलेमान खान आयलाय पण एकटा नाही आयला, 100 प्रेक्षक घेऊनच आयलाय. हा मुत्तलिक, ज्यांनी माझ्या गाडीची काच फोडली होती कोपरांच्या मैदानात षटकार मारून. हालचेच प्रेक्षक आहेत, हाल आणि घोडोली अंदरून. कलोत्यावरून सुद्धा पाहुणे आलेले आहेत. ओमकार पिंगले याच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत कृष्णा पवारसाठी. पण मारून मारून 4च मारेल. 6 चेंडू आणि 20 धावा पाहिजेत. म्हणजे गेलं तर 2,000 रुपये जातील, कारण की 4 षटकार मारू शकतो तो. त्यासाठी बबल्या पवार पाहिजे होता. सावरुलीच्या मैदानावर मारले होते अमर पवारनी 4 षटकार. आशिष गायकवाड मला कुठे दिसत नाहीयेत. इट इज अ सॅक्रिफाईस, मुन्नासाठी सॅक्रिफाईस केलाय कृष्णा पवारने. तीस धावसंख्येची नोंद होती, पण इथे सिंगल आली आहे. आता 3 चेंडू विजयासाठी. 19 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. इथे जर खराब चेंडू आला आणि त्याच्यावरती एक चांगलं उत्तर मिळालं तर मॅच मध्ये घोडोली संघ परतीचा प्रवास करू शकतो. पण या मॅच मध्ये स्ट्राइक एंडवरती असणारा बॅटर हर्ष ही गेमया करणार का? चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. स्वतः रक्षक चेंडूच्या खाली आणि त्यांना टिपलाय झेल. हर्ष या फलंदाजाचा
देखील संपलाय खेळ. डीजे आता शेवटचे उरले 2 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा इशारा आला. आता एक चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. SDC घोडवली परव्या पहिल्यामधला हा संघ होता निर्धार ट्रॉफीमध्ये ज्यानं पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता. पण आता आपण बघतोय इथे सरावाचा अभाव कमी असल्यामुळे थोडासा अडचणीत नक्कीच आला आणि ही मॅच जवळजवळ जिंकली आहे ती टीम खरवई संघानं. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच पाहायला मिळेल. 13 चेंडू 33 धावांचं योगदान देणारा आर्यन ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आर्यनला नक्कीच आपण आमंत्रित करूया या व्यासपीठावरती. आणि नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना मी विनंती करेल की आपण झटपट पटापट मैदानाचा ताबा घ्या. ही स्पर्धा अगोदरच लेट सुरू झालेली आहे आणि इथून आयोजकांनी निर्णय तर नक्कीच घेतलाय चांगला की आपण 4 षटकामध्ये पहिल्या राऊंडचे सामने पूर्ण करणार आहोत. त्यामुळे आता आपल्याला विनंती केली जाते इथे जर उशीर केलात तर मग पुढे आयोजक जो निर्णय घेतील त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागणार. नेक्स्ट मॅच वडगाव संघाच्या विरोधात CSC हाळ. दोन्ही टीमचे 12th मॅन या व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. साखिल इरुणकर सरांचं देखील आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. ते थेट जॉबवरनं आपल्या संघाची मॅच पाहण्यासाठी आले होते पण थोडेसे निराश असतील तरी आज त्यांच्या टीमनं त्यांना निराश केलंय. इरफान करंजीकर यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि या मॅच मध्ये आर्यन ठरलाय 13 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान देणारा हा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी.